सो मी आज गेली होती सेवानिवृत्ती निरोप समारंभासाठी. रिटायरमेंट झाली ती वेगळी गोष्ट आहे, पण रिटायर झाले वाटत काय म्हणला? नाही खरं सांगा, रिटायर झाले वाटत काय? नाही ना. अजून दोन असं म्हटलं जातं की डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवतात, त्यांना बाबा असं म्हणतात. डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवतात, त्यांना बाबा असं म्हणतात. कधी खिसा रिकामा असला तरी नाही म्हणाले नाही. माझ्या बाबांनी एवढे मनाने श्रीमंत मी आजपर्यंत कोणाला पाहिले नाही. शतायुष्य लागू देत आणि पुढील आयुष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी माझ्यातर्फे मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. मला सेवानिवृत्तीच्या आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम असं आरोग्य लाभो. धन्यवाद. प्रथम दादा, तो अथर्व अमुक दिवशी अमुक कार्यक्रम आहे, ही त्यांची हे चालू आहे आणि मी जास्त काय बोलत नाही. ह्यांना सेवानिवृत्ती जरी झाली असेल तरी करंजेकर असं बोलण्यापेक्षा भाऊ हा आपलेपणा जो आहे ना तो खूप म्हणजे कधी मदतीला कधी आवाज दिला तर भाऊ कधी पण हजर असतात. त्यामुळे त्यांना खरंच भाऊ तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हा जो एवढा प्रसंग आहे, एवढी माणसं आली आहेत, ही माणसं आलीत कशासाठी तर त्यांना माणसं लागतात त्यांच्या मित्र परिवार, कारण त्याच्याकडे मित्र असतात ना. मला एक सांगायचं वाटतं की शिवशक्ती मंडळाचा जो रात्रंदिवस तुम्ही कार्यभार पाहतात तसाच कार्यभार सकाळचा डब्बा असतो, त्याच्यामुळे थोडीशी सवलत आमच्या वहिनींना आमच्या बरोबर राहण्याची मिळेल ह्याच्यामुळे मी जास्त खुश आहे. असो, त्यांना करंजेकरांबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. खूप छान. मला फक्त एकच सांगायचं आहे, आता जास्तीत जास्त दोघांनी एकत्र वेळ घालवला की सध्याच्या आधुनिक आणि विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये एका खूप मोठ्या कुटुंबाला एकत्र पकडून ठेवण्याची जी एक जिद्द असते किंवा जो एक स्वभाव असतो तो खूप मला साथ दिली. त्यांना राग भरपूर आहे, पण ते कंट्रोल पण तेवढं त्यांच्या आतमध्ये तेवढे प्रेमळ आहेत. राग त्यांना येतो त्यावेळेस ह्याच्यामध्ये पॉप्युलर आहे त्यांचा आणि अस्मिता सोसायटीचा पण एक ऋणानुबंध आहे. सगळ्यांची येणं जाणं करणं, सोसायटीला सगळ्यांना हाक मारणं, बोलणं, त्यांचा असा एवढं चांगला जॉली स्वभाव आहे. जी करतो ना, जेव्हा घराच्या बाहेर जातो ना भजन करून, तेव्हा बोलतात हा यांचा पोरगा आहे, संतोष करंजेकरांचा पोरगा आहे. त्यामुळे ते कुठेतरी चांगलं वाटतं मला की त्यांचं नाव घेतात. बार बार दिन ये आए. सो आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. बाय.